नमस्कार, मी हर्षिकेश कदम. सिंजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये मी टेरिटरी मॅनेजर म्हणून काम पाहतो. आज आपण कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी सिंजेंटाच्या पीक प्रात्यक्षिक प्लॉटमध्ये उभे आहोत. या ठिकाणी सिंजेंटा कंपनीनं मिरची पिकातील नवीन 3 वाण या ठिकाणी लावलेले आहेत, जे नवीनच आत्ता मार्केटमध्ये रिसेंटली आपण लॉन्च केलेले आहेत. याच्यामध्ये सगळ्यात पहिला वाण आहे HPH 2034, जो आज या ठिकाणी लावलेला आहे, तुम्ही पाहू शकता. हा वाण साधारणतः पोपटी कलरमध्ये येतो. फळाची लांबी ही साधारणतः 10 ते 12 सेंटीमीटरपर्यंत येते. मध्यम तिखट असं हे वाण आहे आणि सध्या मार्केटमध्ये ह्या वाणाला चांगली डिमांड आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हायरस टॉलरन्स चांगला असल्यामुळं रोगप्रतिकारशक्ती झाडाची चांगली आणि उत्पन्नामध्ये शेतकऱ्यांना निश्चितच ह्याच्यामध्ये वाढ मिळू शकते. दुसरं वाण ह्याच्यामध्ये आपण G4 सेगमेंटमध्ये एक 2042 नावाचं वाण आपण एक नवीन लॉन्च केलेलं आहे. याच्यामध्ये आपण व्हायरस टॉलरन्स पण चांगल्या पद्धतीनं वाढवलेलं आहे. डिसीज टॉलरन्स चांगल्या पद्धतीचं आहे आणि शेतकऱ्यांना उन्हाळी सीझनसाठी किंवा पावसाळी सीझनसाठी ही मिरची 2042 ही अत्यंत चांगली लाभदायक ठरेल. तिसरा जो वाण आहे याच्यामध्ये तो HPH 1085, जो आपण म्हणतो की ग्रीन फ्रेश लाँग सेगमेंटमध्ये येतो. तर हा वाण आपण ड्युएल पर्पज म्हणून वापरू शकतो. ह्याला आपण स्ट्रेट हायब्रिड असं पण म्हणतो, कारण की हे वाण आपल्याला ड्युएल पर्पजसाठी याच्यामध्ये आपण हिरवी पण मिरची तोडू शकतो आणि लाल मिरची पण आपण याच्यामध्ये तोडू शकतो. तर ह्या मिरचीमध्ये पण रोगप्रतिकारशक्ती चांगली आणि शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये जर लावायची असेल तर ह्याच्यामध्ये चांगल्या रोगप्रतिकारशक्ती किंवा व्हायरस टॉलरन्स चांगला असल्यामुळं शेतकऱ्यांना ही मिरचीसुद्धा लाभदायक आहे. आणि इतर काही पिकांविषयी माहिती पाहिजे असेल किंवा तर मी हर्षिकेश कदम, माझा मोबाईल नंबर 8788665074, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद सर. अजून एक अल्पभूधारक जे शेतकरी आहेत, अच्छा, 2-2.5 एकर शेतीचा आतमध्ये ज्यांची शेती आहे, त्यांच्यासाठी हे कशा पद्धतीने फायदा ठरू शकतं आणि एकरी याचं उत्पन्न किती निघू शकतं? याचं उत्पादन मिरचीचं साधारणतः 25 ते 30 मेट्रिक टनापर्यंत उत्पादन प्रति एकरी मिरचीचं मिळत असतं. तर 2 ते 2.5 एकर म्हणजे ज्या शेतकऱ्यांची जमीन कमी आहे ह्याच्यामध्ये शेतकरी 1 एकर, अर्धा एकर किंवा 2 एकरवरती ते त्यांच्या शेतामध्ये पीक घेऊ शकतात. हे आंतरपीक म्हणून पण चालते मिरची आणि हे सोल क्रॉप म्हणजे डायरेक्टली मिरची म्हणून पण हे मुख्य पीक म्हणून करू शकतात आपल्या शेतामध्ये. आंतरपीक म्हटलं तर बऱ्यापैकी आता बऱ्याच भागामध्ये कलिंगडामध्ये आंतरपीक म्हणून मिरची केली जाते. तर असा पण एक ड्युएल फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो आपल्याला मिरचीचा. ओके, धन्यवाद. धन्यवाद.